तर प्रचंड मोठी गर्दी पाहतोय, तरुणाईचा असंतोष आहे. अपडेट ज्ञानेश्वर. झेनझी तर आहेतच, पण आपण बघतोय की सगळ्याच वयोगटातले लोक आहेत. कसं बघता या सगळ्या आजच्या आंदोलनाकडे? मोठ्या प्रमाणात सगळी गर्दी दिसते. तुम्ही पण सहभागी होता? हो, मी निश्चित सहभागी होतोय. कारण माझ्या घरामध्ये, माझ्या नात्या मित्रामध्ये मुलं मुली आहेत जे ह्यासाठी खूप चिंतित आहेत. नीटसाठी, जेईसाठी ज्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्था आज जवळपास उद्ध्वस्त झालेली आहे. मी स्वतः ह्याचा खूप अभ्यास केलेला आहे आणि लक्षात आलेलं आहे की आजच्या तरुणांचं जो भवितव्य आहे ते खूप धूसर झालेलं आहे, खूप उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि त्याचा हा असंतोष हा जनता काँग्रेस पार्टीच्या निमित्तानं आलेला आहे आणि त्याला माझं समर्थन आहे. दिल्लीला जे घडलं, जंतर मंतरवर अनेक मुलांवर लाठ्या अश्रूधूर सोडलेले आहेत, ते अतिशय क्रूर कृत्य होतं. त्याचा मी निषेध करतो. आणि त्यांची जी मागणी आहे की बाबा अकाउंटेबिलिटी जर फिक्स करायची असेल तर टॉपच्या माणसाला पकडलं पाहिजे. त्यानुसार धर्मेश प्रधानची राजीनामा ही जी मागणी आहे त्याला मी समर्थन करतो. आणि आशा आहे की या आंदोलनामधून आपली पूर्ण शिक्षण व्यवस्था बदलेल आणि मुख्य म्हणजे शिक्षणावरचा जो खर्च आहे तो UPAच्यापेक्षा निम्मा झालेला आहे, तो परत रिस्टोअर होईल आणि चांगल्या पद्धतीने काय होऊ शकेल. अर्थात सरकार किती प्रतिसाद अवलंबून आहे, कारण त्यांचा लौकिक आहे प्रतिसाद न देणं. त्यामुळे मला आशा आहे, परंतु जर आमचं प्रेशर कायम राहा मुलांचं आमच्या, तर निश्चितपणे फरक पडू शकेल असं वाटतं. आणि त्यासाठीच मी त्याला पाठिंबा द्यायला इथं आलेलो आहे. या तरुणाईबद्दल काय वाटतं तुम्हाला? अगदी योग्य करतायत ते. त्यांच्यावर झालेला अन्याय त्यांनी अशाच प्रकारे प्रकट केला पाहिजे. आणि आताचं असं झालेलं आहे की स्वतःला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं दिसून येतं. म्हणजे रस्त्यावर असो किंवा कोर्टात असो. पण आता ती वेळ आलेली आहे की आमच्याकडे